छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यातील वार्ड क्रमांक 10 मध्ये जे उमेदवार उभे आहे भाजप पक्षाचे कमळ निशाणीवर, तर त्या संदर्भात आपण या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत का या नगर परिषद निवडणुका धुमाळीमध्ये काय नेमकं या वार्डमध्ये कोण उमेदवार आहे ते आपल्याशी सांगणार आहे. तर या वार्डमध्ये उमेदवार कोण आहे? नमस्कार. सर्वप्रथम 2025मध्ये नगरपालिकेची जी ही निवडणूक होत आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट याची युती आहे. आणि प्रभाग क्रमांक 10मध्ये इथं ज्यांची OPD कायम चालती, जे लोक त्यांना इथं देवमाणूस म्हणतात, असे डॉक्टर अश्विन जोशी यांच्या मातोश्री ज्योती अनिल जोशी हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार आहे. आणि जे कायम म्हणजे सर्व यूथमध्ये आणि सर्वांची मदत करणारे असे आमचे अखिलभाई कुरेशी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहे. तर मी येथील प्रभाग क्रमांक 10मधील जनतेला हीच विनंती करेल की जो आपल्याशी कायम नाळ जोडून ठेवतो आणि जो आपल्या कायम कामं येतो अशा व्यक्तीला मतदान करा. आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अखिलभाई आहे आणि आमच्या आत्या ज्या कमळ चिन्हाकडून ज्योती अनिल जोशी या उभ्या आहे यांना भरघोस मताने निवडून आपल्या नगराध्यक्षपदासाठी आपल्या डॉक्टर दिनेश परदेशी आपल्या उभे आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्याबद्दल काय? डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्याबद्दल सांगायची गरजच नाही. इथं लोक आल्या भाऊला कुणी मायबाप म्हणतं हे आमचं मायबाप आहे, कुणी म्हणतं हा आमचा भाऊ आहे, कुणी म्हणतं हे आमच्यासाठी सर्वस्व आहे. कारण की सर्व लोकांना हे माहिती आहे की हा माणूस अर्ध्या रात्री 2 वाजता बी फोन केला तर हा माणूस आपल्यासाठी अवेलेबल आहे. कोरोना काळातही असेल तर ह्या प्रभागात ह्या एरियात त्यांचं किती काम झालेलं आहे लोकच त्यांच्या तोंडून सांगत आहे की ह्या प्रभागामध्ये कोरोना काळातही त्यांनी किती काम केलेलं आहे. आणि असंही अदर वेळेसही मग ते कोणाचे लग्नकार्य असो, सुखदुःख असो, भाऊ कायम त्यांच्यात. भाऊ म्हणजे फक्त इलेक्शन म्हणून त्यांच्यात नाही आहे. भाऊ हे म्हणजे 25 वर्षापासून जसं भाऊ समाजकारण राजकारण करतात तेव्हापासून भाऊ त्यांच्यासाठी 24 तास अवेलेबल आहे. ही याची जाणीव लोकांना आहे आणि ही जाणीव पण लोकांच्या तोंडून आम्हाला दिसते. तर आम्हाला एवढी 100% खात्री आहे की इथून भाऊलाही लीड मिळणार आणि इथले आमचे युतीचे 2 सीटही निवडून येणार. या ठिकाणी आपल्या नगर परिषद कार्यालयावर कमळाचा झेंडा लागेल वा असं तुमच्या वतीनं? एकदम 100% कमळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे अजितदादा गट या युतीचा झेंडा लागणार. 100% होणार. आणि सगळ्यांनी त्या सहकार्य केलं तरी 100% होणं शक्य आहे. डॉक्टर दिनेश परदेशी हे नगराध्यक्ष झाले शहरात नाही. त्याबद्दल काही सांगायची गरज निवडून येणार आहे. बारीक होत आगे हटाओ. अरे ये बोलो तुम्हारा बना कैसे गाड़ी